सुरुवातीलाच राज्याला हादरवणारी बातमी आहे। नाशिकमधील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नाशिक क्राईम ब्रांचनं त्याला बेड्या ठोकल्यात। तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 58 अश्लील व्हिडिओ जप्त केले। महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप खरातवर केलाय। या व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली। या प्रकरणाचे धागेदोरे अत्यंत खोलवर असण्याची शक्यताही वर्तवली। बघा, जी काही तक्रार दाखल आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि महिलांच्या शोषण करण्याच्या बाबतीमधली जर का त्या पुरावे असतील तर नक्की त्या बाबतीमधील चौकशी पूर्ण होऊन ही त्याच्यावरती कारवाई होईल। बघा, दोन वेगळ्या गोष्टी आहेत। एक तर ॲस्ट्रॉलॉजिकल जे काय ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल, हा एक वेगळा भाग राहिला। आणि महिलांच्या बाबतीमध्ये जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला। हे दोन वेगळे गुन्हे आहेत। ह्या दोन वेगळ्या तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल। कोण आहे अशोक खरात बघा। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगावमधील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष आहे। अशोक खरात मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे। मर्चंट नेव्हीत 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 154 देशांचे दौरे केलेत। प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे। 2022 मध्ये मिरगावच्या मंदिराला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला। अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक यांच्यामध्ये त्याचा वावर आहे। नाशिकमधील अनेक महिलांच्या लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी खरातवर गुन्हे दाखल झालेत।